आंतरजातीय विवाहानंतर श्रीरामपुरात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। भरधाव कारच्या बोनेटवर महिला बसलेली पाहायला मिळाली। नागरिकांनी पाठलाग केला, कार अडवली। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आंतरजातीय विवाहानंतर उद्भवलेल्या कौटुंबिक वादाने रविवारी थरारक वळण घेतला। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून बाहेर पडलेल्या नवदाम्पत्याला मुलीच्या नातेवाईकांनी अडवल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला। माहितीनुसार राहुरी या तालुक्यातील युवक आणि श्रीरामपूर येथील युवती यांनी काही महिन्यांपूर्वी कायदेशीर विवाह केला होता। मंडळी, न्यायालयातील कामकाज आटोपल्यानंतर बाहेर पडताच मुलीच्या नातेवाईकांनी त्यांना अडवलं। यानंतर शाब्दिक वाद सुरू झाला। वाद वाढताच युवकानं कार तेथून वेगाने नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। त्याच वेळी मुलीची आई कारच्या बोनेटवर चढली, मात्र ती बोनेटवर असतानाही कार पुढे गेल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। महिलेच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं कारचा पाठलाग सुरू केला। दरम्यान मुलीच्या भावानं दुचाकीवरून पाठलाग करत या कारच्या पुढील काचेवर दगड मारल्यानं काच फुटल्याची माहिती समोर आली। नागरिकांनी विविध ठिकाणी वाहने आडवी लावून अखेर कार थांबवली आणि पुढील अनर्थ टाळला। घटनेनंतर दोन्ही पक्ष श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोहोचले। पोलिसांसमोर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनं दोन्ही बाजूंमध्ये समेट झाला। युवक युवतीचा विवाह हा कायदेशीर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। या प्रकरणी कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झाली नाही। पोलिसांनी स्टेशन डायरीमध्ये घटनेची नोंद केल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र मंडळी, अशा पद्धतीच्या घटना या जीवावरही बेतू शकतात, हेच यातून पाहायला मिळतं। श्रीरामपूरमध्ये भर दिवसा कारच्या बोनेटवर या महिलेला या युवकानं कार पळवली, त्यामुळं एक वेगळीच चर्चा सुरू होती।